नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. नीट UG 2026चे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झालेले आहे. तर हा फॉर्म कशा प्रकारे भरायचा, त्याची स्टेप बाय स्टेप माहिती, त्या परीक्षेसंबंधी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. पूर्ण फॉर्म घरबसल्या आपण भरू शकतो. त्याच्यासाठी हा व्हिडिओ अवश्य बघा. व्हिडिओला चला आता सुरुवात करूया. तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला याचं जे इन्फॉर्मेशन ब्रोशर दिलेलं आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे होम पेजवरून आणि त्याला पूर्णपणे सविस्तर वाचून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन अशा प्रकारे एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. येथे बघा डाउनलोड इन्फॉर्मेशन बुलेटिन हे जे ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर एक PDF फाईल ओपन होईल. त्या PDF फाईलला तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे सर्वात आधी. त्याच्यासाठी तुम्हाला इथं बघा इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये फीज वगैरे पूर्ण इन्स्ट्रक्शन वगैरे सर्व दिलेलं आहे. ते बारकाईने वाचून घ्या सुरुवात करण्याच्या अगोदर, जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. ठीक आहे. नंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज येईल. या पेजवरती आपल्याला येथे बघा सर्वात आधी आपल्याला होम पेजवरती 3 ऑप्शन दिसतील. एक डाउनलोड इन्फॉर्मेशन बुलेटिन, ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला लॉग इन आणि न्यू रजिस्ट्रेशन हे 3 ऑप्शन दिसतील. अशा प्रकारे इन्फॉर्मेशन बुलेटिन डाउनलोड झाल्यानंतर त्याला पूर्णपणे वाचून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती आल्यानंतर इथे बघा हे जे सेंटरचं न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शन आहे, येथे आपल्याला सर्वात आधी क्लिक करायचं आहे. येथे क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला व्यक्तिगत विवरण म्हणजे पर्सनल डिटेल्स इथं भरायची आहे, ज्याच्यामध्ये कॅन्डिडेटचं नाव म्हणजे स्टुडंटचं नाव इथे तुम्हाला फिलअप करायचं आहे ॲज पर SSC मार्कशीट. तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर जसं स्पेलिंग असेल, जसं नाव असेल तसं नाव इथे तुम्हाला एंटर करायचं आहे. जर सर्वात आधी तुमचं आडनाव असेल तर आडनाव एंटर करायचं आहे आणि जर नाव असेल तर नाव एंटर करायचं आहे. ॲज इट इज जसं तसं 10वीच्या मार्कशीटनुसार तुम्हाला हे माहिती पूर्णपणे फिलअप करायची आहे. जन्मतारीख, नंतर जेंडर, नंतर बघा इथे तुम्हाला कन्फर्म ते डिटेल्स पुन्हा कन्फर्म करायचे आहे. ते कन्फर्म केल्यानंतर बघा प्रेझेंट ॲड्रेस टाकायचा आहे, जो तुमचा राहण्याचा ॲड्रेस आहे, ज्या ॲड्रेसचा तुमच्याकडे ॲड्रेस प्रूफ आहे. शक्यतो इथे तुमच्या आधार कार्डवरचा ॲड्रेस तुम्ही टाकायला हवा. त्याच्यानंतर बघा तुम्हाला ईमेल ID टाकायचा आहे, त्याच ईमेल IDला कन्फर्म करून घ्यायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर येथे तुम्हाला प्रायमरी मोबाईल नंबर एंटर करायचा आहे, त्या मोबाईल नंबरला कन्फर्म करून घ्यायचा. एक ऑप्शनल अल्टरनेट मोबाईल नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. त्यानंतर बघा परमनंट ॲड्रेसमध्ये पण तुमचा जर कम्युनिकेशन ॲड्रेसपेक्षा जर काही आणखी कोणता वेगळा ॲड्रेस असेल, प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेसमध्ये वेगवेगळा ॲड्रेस असेल तर तुम्ही इथे एंटर करू शकता. त्याच्यानंतर बघा इथे तुम्हाला पासवर्ड एंटर करायचा आहे. तर पासवर्ड तुम्हाला जो तुमच्या चॉईसचा पासवर्ड आहे तो पासवर्ड तुम्ही एंटर करू शकता. त्या पासवर्डमध्ये काय काय कॅरेक्टर आले पाहिजे, एक स्पेशल कॅरेक्टर आलं पाहिजे, एक अल्फाबेट आलं पाहिजे, कॅपिटल लेटर आलं पाहिजे, काही नंबर्स आले पाहिजे, काही स्पेशल कॅरेक्टर आलेले पाहिजे. त्याच्यासाठी एक्झाम्पल आहे वेगवेगळे, ते pass@1234 किंवा तुमचं नाव काही तुम्हाला जे आवश्यक असेल, जो पासवर्ड ठेवायचा असेल तो पासवर्ड तुम्ही येथे फिलअप करू शकता. त्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. येथे आल्यानंतर बघा येथे हे जे आपण इन्फॉर्मेशन भरलेली आहे रजिस्ट्रेशन करताना, याला पूर्णपणे सविस्तर वाचून घ्यायची आहे. काळजीपूर्वक येथे चेक करून घ्या. चेक करून घेतल्यानंतरच जर आपल्याला खात्री असेल की आपण व्यवस्थित माहिती भरलेली आहे सर्व, तरच तुम्हाला सबमिट अँड सेंड OTP टू व्हेरीफाय मोबाईल नंबर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. येथून पुढे गेल्यानंतर आपण रजिस्ट्रेशनच्या पेजमध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करू शकत नाही. त्याच्यामुळे सर्वात आधी येथे तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक वाचल्यानंतरच OTP सेंड करा. तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो OTP तुम्हाला येथे एंटर करायचा आहे. OTP एंटर केल्यानंतर सबमिट रजिस्ट्रेशन डिटेल्स या पेजवरती तुम्ही क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर येईल, त्या ॲप्लिकेशन नंबरला तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचा आहे किंवा कॉपी करून तुमच्या कॉम्प्युटरमध्ये, लॅपटॉपमध्ये याला कॉपी करून ठेवा किंवा कुठेतरी तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवा, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला ॲडमिट कार्ड रिझल्ट चेक करण्यासाठी या ॲप्लिकेशन नंबरची आवश्यकता
असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये अशा प्रकारे 12 स्टेप दिसतील. याच्यातील पहिली स्टेप हे कंप्लीट झालेली आहे, जे तुम्हाला रजिस्ट्रेशन कॉन्टॅक्ट डिटेलची आहे. नंतर रजिस्टर पर्सनल डिटेल्स, डिसेबिलिटी डिटेल्स, आयडेंटिटी डिटेल्स, त्यानंतर अपार आय डी, एक्झाम डिटेल्स, सेंटर डिटेल्स, क्वालिफिकेशन डिटेल्स, ॲडिशनल क्रायटेरिया, नंतर ॲडिशनल डिटेल्स, इमर्जन्सी कॉन्टॅक्ट डिटेल्स, कॅप्चर लाईव्ह फोटोग्राफ, अपलोड डॉक्युमेंट आणि फायनल सबमिट. अशा प्रकारे आपल्याला ह्या 12 स्टेप कंप्लीट करायच्या आहे. तर त्या 12 स्टेप बाय स्टेप कशा कंप्लीट करायच्या त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा. या व्हिडिओमध्ये सर्व दिलेलं आहे. अशाच प्रकारचे शैक्षणिक माहितीचे संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर बघा सेकंड स्टेपवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे नॅशनॅलिटीमध्ये इंडियन ऑप्शन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर येथे राज्य निवडायचं आहे. जे तुमचं राज्य असेल, ज्या राज्यात तुम्ही रहिवासी असाल ते राज्याचं नाव तुम्हाला येथे एंटर करायचं आहे. आता मी फॉर एक्झाम्पल येथे कोणतंही एखादं राज्य घेतो ज्या राज्याचे रहिवासी आहे ते. त्यानंतर बघा इथे तुमची कास्ट कॅटेगरी तुम्हाला निवडायची आहे. जे कास्ट कॅटेगरी असेल त्याचं तुमच्याकडे सर्टिफिकेट जर असेल तर यस करायचं आहे. खाली तुम्हाला सर्टिफिकेट नंबर एंटर करायचा आहे. जर सर्टिफिकेट नसेल तर नो या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. येथे 2 ऑप्शन असतात. समजा आता एखादा विद्यार्थी SC कॅटेगरीत असेल किंवा OBC कॅटेगरीत असेल, जर त्याच्याकडे सर्टिफिकेट आहे तर तिथं अवेलेबलवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. नसेल तर नॉट अवेलेबल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा इथे तुम्हाला रेसिडेन्सचं प्लेस विचारते, रुरल एरिया आहे की अर्बन एरिया आहे ते तुमच्या राहण्याच्या ॲड्रेसनुसार तुम्ही सेट करू शकता. त्यानंतर तुमचं वार्षिक उत्पन्न तुम्हाला रेंज निवडायची आहे, किती ते किती हजार आहे तर ते तुम्हाला इथे ऑप्शन घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही अल्पसंख्याकामध्ये आहात का असाल तर यस, नसाल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर निवास देश कंट्री ऑफ रेसिडेन्स येथे इंडिया. तरीका येथे तुम्ही सेल्फ स्टडी घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला पारंपरिक पोशाखामध्ये तिथे एक्झामला जायचं आहे का, एक्झामच्या वेळेस इथे तुम्हाला जे ऑप्शन शक्यतो नोच घ्यायचा आहे, ठीक आहे. हे जे ऑप्शन आहे हे ज्या विद्यार्थ्यांचे पारंपरिक जे कपडे परिधान करतात त्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला यस हे ऑप्शन निवडायचं आहे. हे ऑप्शन सर्व विद्यार्थ्यांना नोच घ्यायचं आहे. त्यानंतर हँडिकॅप, जर तुम्ही हँडिकॅप असाल तर या ऑप्शनला तुम्हाला यस करायचं आहे. हँडिकॅपमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी येतात, ते हँडिकॅपची कॅटेगरी तुम्हाला इथे निवडावी लागेल जर तुम्ही यस ऑप्शन घेतलं तर. त्यानंतर इथे कॅप्चा कोड टाकायचा आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुढील जे स्टेप आहे मित्रांनो ते आहे आधार व्हेरिफिकेशनची. तर या स्टेपवरती आपल्याला सर्वात आधी आधार नंबर येथे एंटर करायचा आहे. सेकंड आपण कन्फर्म आधार नंबर पुन्हा एंटर करायचा आहे, त्याला कन्फर्म करून घ्यायचा आहे. त्यानंतर कॅप्चा कोड एंटर करायचा आहे. कॅप्चा कोड एंटर केल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करावं लागेल. इथे बघा आधार नंबरवरती तुम्ही पूर्ण डिटेल दोन्ही वेळेस आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली एक कॅप्चा कोड दिसते, त्या कॅप्चा कोडला तुम्हाला एंटर करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. पुढचं जे ऑप्शन आहे आयडेंटिटी टाईप डिटेल्स, याच्यामध्ये तुम्हाला आयडेंटिटी निवडायची आहे. बघा तुमच्याकडे आयडेंटिटी प्रूफ जे आहे ते तुम्हाला येथे निवडायचं आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर ॲनी अदर डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड नंबरवरती क्लिक करायचं आहे. जर तुम्ही डिजिलॉकर मार्फत व्हेरीफाय करत असाल तर डिजिलॉकर या ऑप्शनवरती क्लिक करून त्याचा नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही पॅन कार्ड घेतलं तर पॅन कार्डचा नंबर, आधार कार्ड घेतलं तर आधार कार्डचा नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. सबमिट अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा पुढील ऑप्शन आहे अपार आय डी. तर तुमच्याकडे अपार आय डी आहे का, असेल तर यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे.
जर तुम्हाला काढायचं असेल तर आपल्या शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ दिलेला आहे की अपार आय डी ABC ID कशा प्रकारे बनवायचा. तो व्हिडिओ पाहून तुम्ही अपार ID तुमचा बनवू शकता. त्याच्यानंतर पुढचं ऑप्शन आहे, महत्त्वाचं ऑप्शन आहे ते म्हणजे एक्झाम सेंटर निवडण्याचं. तर तुम्हाला येथे सर्वात आधी सिलेक्ट फॉर एक्झाम नीट घ्यायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन पेपर मीडियम येथे तुम्हाला इंग्लिश हे ऑप्शन निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा परीक्षेचे राज्य आणि जिल्हे निवडायचे आहे. ठीक आहे, तुम्हाला 3 ऑप्शन येथे तुम्हाला निवडायचे आहे. तुम्हाला समजा महाराष्ट्रामध्ये सेंटर टाकायचे असेल तर राज्य महाराष्ट्र घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढे एक्झामचे डिस्ट्रिक्ट किंवा जे एक्झाम सिटी आहे त्या सिटीचे नाव येतील. त्यापैकी कोणतेही 3 एक्झाम सिटी तुम्ही निवडू शकता. त्या 3 एक्झाम सिटीपैकी कोणतं एखादं सेंटर तुम्हाला अलॉट होईल. त्याच्यानंतर वडिलांचं क्वालिफिकेशन तुम्हाला एंटर करायचं आहे, ऑक्युपेशन एंटर करायचं आहे. आईचं पण तुम्हाला क्वालिफिकेशन, एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि ऑक्युपेशन एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर बघा पुढील जे पेज आहे ते आहे क्वालिफिकेशन डिटेल्स. तर क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये आपल्याला तुमची 10वी आणि 12वीची माहिती फिलअप करायची आहे. ज्याच्यामध्ये 10वीची तुम्ही पासआउट झालेले आहे, कधी पास झाले त्याचं वर्ष निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा स्कूलचा एरिया हा ग्रामीण होता की शहरी होता ते तुम्हाला निवडायचं आहे. अर्बन म्हणजे शहरी विभाग, रुरल एरियामध्ये ग्रामीण विभाग. त्याच्यानंतर तुमची जी शाळा होती 10वीची ते प्रायव्हेट होती की गव्हर्नमेंट होती त्याचे ऑप्शन येथे आहे, ते तुम्हाला निवडायचं आहे. कोणत्या राज्यात होती त्या राज्याचं नाव येथे तुम्हाला निवडायचं आहे. त्याच्यानंतर त्याचं बोर्ड कोणतं होतं, CBSE बोर्ड होतं की स्टेट बोर्ड होतं, महाराष्ट्र स्टेट बोर्ड होतं. असे प्रकारचे जे ऑप्शन आहे ते ऑप्शन तुम्हाला इथे निवडायचं आहे. तुमच्या शाळेचं जे बोर्ड असेल ते बोर्ड तुम्हाला निवडायचं आहे. त्याच्यानंतर कितीपैकी किती मार्क्स मिळालेले आहे, टोटल मार्क्स, ऑप्टेन मार्क्स टाकायचे आहे. पर्सेंटेज ॲटोमॅटिक येऊन जातात. त्यानंतर तुम्हाला 10वीचा रोल नंबर, नंतर शाळेचं नाव, शाळेचा पिनकोड येथे एंटर करायचा आहे. येथे आल्यानंतर बघा खाली तुमची 12वीची माहिती दिलेली आहे. तर तुम्ही आता यावर्षी 12वीमध्ये शिकत असाल, आता 12वीची परीक्षा देत असाल तर ॲपियर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ॲपियर आल्यानंतर इथे बघा 2026 ॲटोमॅटिक येऊन जाईल. जर तुम्ही रिपीटर असाल तर तुम्हाला इथे पास हे ऑप्शन घ्यायचं आहे आणि येथे पासिंगचं वर्ष निवडायचं आहे. ठीक आहे, येथे कोड, जे विद्यार्थी ॲपियर असतील त्यांना इथं कोड 1 येईल. जे विद्यार्थी रिपीटर असतील त्यांच्या स्टेटनुसार, त्यांच्या शैक्षणिक बोर्डानुसार तेथे कोड येतील. फॉर एक्झाम्पल 2 येईल. ठीक आहे, जे महाराष्ट्र मध्ये स्टेट बोर्डामध्ये विद्यार्थी शिकत असतील त्यांना इथे कोड 2 येईल. त्यानंतर तुम्हाला प्लेस ऑफ स्कूल, रुरल एरिया आहे, ग्रामीण एरिया आहे ते घ्यायचं आहे. पूर्ण माहिती भरायची आहे. जर तुमच्याकडे बघा येथे तुम्हाला तुमच्या कॉलेजचं नाव भरायचं आहे. जे विद्यार्थी रिपीटर आहे ते रिपीटरचं मी भरून दाखवतो. हे बघा रिपीटरमध्ये पास झालेले आहे, कोणत्या वर्षी पासआउट झालेले आहे त्याची माहिती टाकलेली आहे. त्याच्यानंतर इथे कोड दिलेले आहे वेगवेगळे. आता हे कोड जर तुम्हाला समजले नाही तर इन्फॉर्मेशन ब्राउझरमध्ये या पेज नंबरवरती दिलेला आहे, 31 नंबरच्या पेजवरती, की कोणता कोड, क्वालिफिकेशन अँड क्वालिफिकेशन एक्झामिनेशन कोड या ऑप्शनवरती दिलेला आहे की कोड 1 कोणासाठी आहे, कोड 2 कोणासाठी आहे. त्याची सविस्तर माहिती वाचायची, त्याच्यानुसार तुम्ही अप्लाय करायचं. त्यानंतर बघा जे विद्यार्थी रिपीटर आहेत त्यांना हा कोड 2 लागू होईल. जे विद्यार्थी ॲपियर आहेत त्यांना कोड 1 लागू होईल. तुम्हाला जर काही कोडबद्दल किंवा कोणतीही माहिती टाकताना काही अडचण आली तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. व्हिडिओला कमेंट करा. जर तुम्हाला काही डाऊट असेल, काही फॉर्म भरताना अडचण येत असेल तर व्हिडिओला कमेंट करून अवश्य विचारा.
अशा प्रकारे इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये दिलेलं आहे की तुमचा एज्युकेशननुसार तुमचा कोड कोणता तुम्हाला टाकायचा आहे, त्याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तुमचे जे 10वीचे जे सब्जेक्ट आहे, 10वीचं जे बोर्ड आहे, त्या बोर्डनुसार वेगवेगळे कोड आहे. काही विद्यार्थ्यांनी बायोटेक्नॉलॉजी सब्जेक्ट घेतलेला असेल तर त्यांना वेगळा कोड आहे. काही विद्यार्थी रिपीटर असतील त्यांना वेगळा कोड आहे. जे विद्यार्थी फ्रेशर आहेत म्हणजे ॲपियर आहेत यावर्षी त्यांना वेगळा कोड आहे. तर हे कोड कोणते निवडायचे ते इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. तुम्हाला जर काही डाऊट असेल, काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता किंवा व्हॉट्सअपचा नंबर मी व्हिडिओच्या शेवटी दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून विचारू शकता. इथे बघा रिपीटर विद्यार्थी आहे त्याच्यामुळे आपण 2 नंबरचा कोड घेतलेला आहे. त्याचं कॉलेज ग्रामीण विभागात नाही आहे, शहरी विभागात आहे, त्यामुळे आपण अर्बन एरिया घेतलेला आहे. प्रायव्हेट कॉलेज आहे त्याच्यामुळे प्रायव्हेट अनएडेड ऑप्शन निवडलेला आहे. कोणत्या राज्यातील विद्यार्थी आहे, 12वीमध्ये कोणत्या राज्यात शिकत आहे त्या राज्याचं नाव तुम्हाला इथे निवडायचं आहे. त्याच्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये त्याचं बोर्ड कोणता आहे 12वीचं, नंतर त्याचं पर्सेंटेज आहे की CGPA रिझल्ट आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे. कितीपैकी किती मार्क्स मिळालेले आहे तर त्याचे ऑप्शन तुम्हाला इथे फिलअप करायचं आहे. फॉर एक्झाम्पल त्याचे टोटल मार्क्स 600 असतील, त्या विद्यार्थ्याला 450 मार्क पडलेले असतील, पर्सेंटेज ऑटोमॅटिक फिलअप होऊन येतील समोर. CGPA मध्ये रिझल्ट असेल तर तुम्हाला इथे CGPA मॅक्झिमम निवडायचा आहे 10. त्याच्यापैकी किती CGPA मिळालेला आहे आणि त्याचे पर्सेंटेज किती होतात ते ऑटोमॅटिक फिलअप होऊन येईल. ठीक आहे. तुम्हाला 12वीचा रोल नंबर इथे एंटर करायचा आहे. जे विद्यार्थी रिपीटर आहेत त्यांनाच फक्त रोल नंबर एंटर करायचा आहे. ॲपियरवाल्यांना रोल नंबर एंटर करायची आवश्यकता नाही आहे, त्यांना ते ऑप्शन लॉक होऊन दिसेल. ठीक आहे. आणि तुमच्या 12वीच्या कॉलेजचं नाव, त्याचा ॲड्रेस पूर्ण फिलअप करायचा आहे. त्याचं पिनकोड तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. जर काही डाऊट असेल, काही समजत नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. नंतर तुम्हाला 10वी 12वीची माहिती फिलअप झाल्यानंतर खाली कॅप्चा कोड दिलेला आहे. त्या कॅप्चा कोडवरती तुम्हाला क्लिक करून तो कॅप्चा कोड एंटर करून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये बघा तुम्हाला ॲडिशनल डिटेल्स विचारलेली आहे की तुम्ही जुळवा आहेत का, तर इथं असाल तर यस, नसाल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही याच्या आधी नीटची एक्झाम दिलेली आहे का, जर दिलेली असेल, जे विद्यार्थी रिपीट असतील त्यांनी यस करायचं आहे. किती वेळा दिलेली आहे त्याचा आकडा तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे. जे विद्यार्थी फ्रेशर असतील त्यांनी इथं नो करायचं आहे. नंतर जन्म ठिकाणाचं तुम्हाला देश निवडायचा आहे, कंट्री, त्याच्यानंतर राज्य निवडायचं आहे. तुमचा जन्म कोणत्या राज्यात झाला त्या राज्याचं नाव आणि जिल्ह्याचं नाव तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. त्यानंतर कॅप्चा कोड टाकून सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता बघा तुम्हाला इमर्जन्सी कॉन्टॅक्ट डिटेल्स इथे भरायची आहे पॅरेंटची. तर सर्वात आधी तुम्हाला कंट्री कोड घ्यायचा आहे. त्यानंतर पॅरेंटचा मोबाईल नंबर येथे एंटर करायचा आहे. लक्षात द्या की आपण रजिस्ट्रेशन करताना जो प्रायमरी मोबाईल नंबर टाकलेला होता आणि ईमेल ID टाकलेला होता तो इथे फिलअप तुम्हाला करायचा नाही आहे. येथे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अल्टरनेट मोबाईल नंबर तुम्ही टाकू शकता. इमर्जन्सी कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये पॅरेंटचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाकायचा, त्याला OTP सेंड करायचा. त्या ईमेलवरती आणि मोबाईलवरती येथे OTP येईल. तो OTP तुम्हाला येथे व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. व्हेरीफाय करून घेतल्यानंतर व्हेरीफाय अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुढील जे पेज आहे ते आहे महत्त्वाचं पेज, म्हणजे तुमचा लाईव्ह फोटोग्राफ कॅप्चर करण्याचं. जर तुमच्या PCला, लॅपटॉपला जर वेबकॅम अवेलेबल असेल तुमच्याकडे तर तुम्ही कॅप्चर लाईव्ह फोटोग्राफ या ऑप्शनवरती क्लिक करून कॅमेराला परमिशन देऊन कॅप्चर फोटोग्राफ करू शकता. किंवा तुमच्याकडे दुसरं ऑप्शन आहे जे आहे QR कोडचं. तर तुमच्या मोबाईलच्या गुगल लेन्समध्ये तुम्ही हा QR कोड स्कॅन करून तिथे एक लिंक येते, त्या लिंकवरती क्लिक करून तुमचा लाईव्ह फोटोग्राफ मोबाईलच्या सेल्फी कॅमेऱ्याने
कॅप्चर करू शकता तो येथे रिफ्रेश करून ॲटोमॅटिक अपलोड होईल. ठीक आहे. फोटोग्राफ अपलोड करण्यासंबंधी काही अडचण असेल तर तुम्ही सरळ कमेंट करून विचारू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून विचारू शकता. तुमचा फोटोग्राफ हा क्लिअर, इथं इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की मागे व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे, लाईट बॅकग्राऊंड पाहिजे. ठीक आहे. 80% फेस हा फोटोग्राफमध्ये दिसला पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला फोटोग्राफ अपलोड करायचा आहे. पुढील जे पेज आहे ते आहे डॉक्युमेंट अपलोडिंगचं. याच्यामध्ये बघा तुम्हाला सर्वात आधी पासपोर्ट फोटो अपलोड करायचा आहे विदाऊट मास्क 80% फेस. नंतर व्हाईट बॅकग्राऊंडचा पासपोर्ट फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. नंतर डाव्या हाताचे, उजव्या हाताचे अंगठे आणि बोटांचे ठसे तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे. त्याच्या साईज इथे दिलेले आहे, फॉर्मॅट इथे दिलेली आहे, सिग्नेचर अपलोड करायची आहे. नंतर 10वीची मार्कशीट PDF फॉर्मॅटमध्ये, नंतर 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट PDF फॉर्मॅटमध्ये. जे विद्यार्थी स्टेट बोर्डाचे असतील त्यांना 10वीची मार्कशीट आणि 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट वेगवेगळं असते तर ते वेगवेगळे अपलोड करावे लागतील. जे विद्यार्थी CBSE बोर्डाचे असतील त्यांना एकच सर्टिफिकेट असते, त्याच्यामुळे त्यांनी 10वीच्या मार्कशीटच्या जागी ते सर्टिफिकेटच अपलोड करायचं आणि सर्टिफिकेटच्या जागी पण सर्टिफिकेटच अपलोड करायचं. ठीक आहे. त्यांना वेगवेगळे सर्टिफिकेट आणि मार्कशीट नसते, त्यांना एकच मार्कशीट असते. तर दोन्ही ठिकाणी ते एकच सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करू शकता. त्याच्यानंतर बघा तुम्हाला जे पुढचं ऑप्शन आहे ते आहे ॲड्रेस प्रूफ अपलोड करण्याचा. तर तुम्ही जो ॲड्रेस प्रूफ टाकलेला आहे तो ॲड्रेस प्रूफ तुम्ही येथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर आयडेंटिटी प्रूफमध्ये तुम्हाला आधार कार्ड तुम्ही अपलोड करू शकता. ॲड्रेस प्रूफमध्ये पण आधार कार्ड अपलोड करू शकता. जर तुम्ही जो ॲड्रेस टाकलेला आहे तो ॲड्रेस जर तुमच्या आधार कार्डवरती असेल तर तुम्ही येथे आधार कार्ड अपलोड करू शकता. अपलोड केल्यानंतर बघा अशा प्रकारे व्ह्यूमध्ये ते दिसेल. तर तुम्ही त्याला ओपन करून व्ह्यू पण करू शकता, पाहू शकता. नंतर कॅप्चा कोड एंटर करून तुम्हाला फॉर्म सबमिट करू शकता. पूर्ण डिटेल्स येथे तुम्हाला चेक करून घ्यायची आहे. स्टार्टिंगपासून लास्टपर्यंत तुम्हाला पूर्ण माहिती चेक करून घ्यायची आहे. चेक करून झाल्यानंतरच फायनल सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. येथे बघा आपला रजिस्ट्रेशन फॉर्म आणि ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट झालेला आहे. आता राहिलेला आहे फी पेमेंट. तर फी पेमेंट करण्याच्या अगोदर आपण आपला फॉर्म एडिट पण करू शकतो. जर काही फॉर्म भरताना चुकी झालेली असेल तर तुम्ही एडिट या ऑप्शनवरती क्लिक करू शकता. आता बघा इथे आपण जे कॅटेगरी घेतलेली आहे ते ओपन कॅटेगरी घेतलेली आहे, म्हणजे जनरल कॅटेगरी घेतलेली आहे. त्याच्यामुळे ते 1700 रुपये फी आलेली आहे. तर जे तुमची कॅटेगरी तुम्ही निवडलेली असेल, फॉर एक्झाम्पल SC ST घेतलेली असेल किंवा हँडिकॅप घेतलेली असेल तर तुम्हाला इथे 1000 रुपये चलान येईल. OBC कॅटेगरी घेतलेली असेल किंवा EWS घेतलेली असेल तर तुम्हाला इथे 1600 रुपये पेमेंट येईल आणि जनरल कॅटेगरी घेतलेली असेल तर 1700 रुपये पेमेंट येईल. तर ते पेमेंट भरण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी ईमेल ID तुमचा व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. तर व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला येथे कॅप्चा कोड टाकून सबमिट अँड गेट OTP या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर तुमचा ईमेल ID मध्ये काही मिस्टेक झालेली असेल तुम्ही चेंज पण करू शकता किंवा व्यवस्थित असेल तर हा कॅप्चा कोड टाकून सबमिट अँड गेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करू शकता. अशा प्रकारे तुमच्या ईमेल ID वरती एक OTP येईल. तो OTP तुम्ही येथे टाकून व्हेरीफाय या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करू शकता. याच्यानंतर बघा व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जर एखाद्या वेळेस तुमच्या ईमेलवरती लवकर OTP आला नाही तर रिसेंड नावाचा ऑप्शन आहे तेथे पण तुम्ही क्लिक करू शकता. अशा प्रकारे तुमचा ईमेल व्हेरीफाय झालेला आहे. आता आपल्याला पेमेंट भरायचं आहे आणि फॉर्म फायनल सबमिट करायचा आहे. तर पेमेंट भरण्यासाठी आपल्याला पे एक्झामिनेशन फी या ऑप्शनवरती खाली क्लिक करायचं आहे. येथे क्लिक केल्यानंतर बघा सिलेक्ट मोड ऑफ पेमेंट ऑनलाईन पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून प्रोसीड फॉर पेमेंट येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. येथे क्लिक करायचं आहे.
इथे क्लिक केल्यानंतर यापैकी कोणतंही एक पेमेंट प्रोव्हायडर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. कोणतंही घेतलं तरी काहीच अडचण नाही आहे. ठीक आहे, कोणतंही एक घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण SBI घेऊया. प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे. इथे बघा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI QR असे वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला दिसतील. जे तुमच्याकडे अवेलेबल ऑप्शन असेल, फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे UPI, फोनपे असेल, गुगल पे असेल तर तुम्ही UPI हे ऑप्शन घ्यायचं आहे. इथे QR कोड दिसेल, त्या QR कोडला तुमच्या पेमेंट ॲपमधून तुम्ही स्कॅन करायचा आणि पेमेंट सबमिट करायचं. पेमेंट झाल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल. अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून या नंबरवरती विचारू शकता. ठीक आहे, फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा.